हे दृश्य आपण बघू शकतोय। जरांगे पाटील यांचा ताफा हा जुन्नरमध्ये दाखल झालेला आहे। अगदी काही वेळापूर्वीच आपण बघितलं होतं, त्यांनी जे मराठी आंदोलक या ठिकाणी जमलेले आहेत, कार्यकर्ते जमलेले आहेत जुन्नरमध्ये, त्यांना संबोधित केलेलं होतं, त्यांच्याशीही संवाद साधलेला होता। मोठ्या जल्लोषात त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे आणि हे दृश्य आपण बघू शकतोय। भगवे झेंडे हातात घेऊन जे आंदोलनकर्ते आहेत ते मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने जमल्याचं आपण दृश्यांच्या माध्यमातून बघतोय। जरांगे पाटील यांचा जो ताफा आहे तो जुन्नरमध्ये दाखल झालेला आहे। रात्रीपर्यंत मनोज जरांगे पाटील हे मुंबईमध्ये पोहोचतील, आझाद मैदानावर ते पोहोचतील आणि त्या ठिकाणी त्यांचं आमरण उपोषण सुरू होणार आहे। सरकारनं खरं तर मनोज जरांगे पाटील यांना एक दिवस आंदोलन करण्याची परवानगी दिलेली आहे आणि सध्याची ही दृश्य आपण बघू शकतो। नारायण गावातली ही दृश्य आहे ज्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचा ताफा हा पोहोचलेला आहे। सोबतच असंख्य जे आंदोलनकर्ते आहेत ते जमलेले आहेत, त्यांना पाठिंबा देण्यासाठी आंदोलनकर्त्यांची मोठी गर्दी जमलेली आहेत आणि अगदी जल्लोषात त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे। हातात भगवे झेंडे परिधान करून, हातात भगवे झेंडे घेऊन जे आहेत आंदोलनकर्ते जमलेले आहेत, जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते आहे। मराठी आंदोलक जमलेले आहेत आणि मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा त्यांच्याकडून दिला जातोय। 29 ऑगस्टला बेमुदत उपोषण करण्यासाठी जरांगे पाटील हे आझाद मैदानामध्ये पोहोचतील। आज रात्रीपर्यंत ते खरं तर मुंबईमध्ये पोहोचणार आहेत। मात्र त्याआधीच आपण हे दृश्य बघतोय, ठिकठिकाणी त्यांचा गाड्यांचा जो ताफा आहे तो थांबतोय आणि तिथे जे जमलेले आंदोलनकर्ते आहेत त्यांच्याशी मनोज जरांगे पाटील हे संवादही साधतायत, त्यांना संबोधित सुद्धा करतायत आणि दृश्य आपण बघू शकतोय। नारायणगाव मधली ही दृश्य आहेत, आपण मगाशी सुद्धा बघितलेलं होतं। जुन्नरमध्ये सुद्धा मोठ्या संख्येनं जे आंदोलनकर्ते आहेत त्या ठिकाणी सुद्धा त्यांचं जल्लोषात स्वागत केलं गेलेलं होतं आणि सध्याची ही दृश्य आहेत नारायणगावातली ही दृश्य ज्या ठिकाणी नुकताच मनोज जरांगे पाटील यांच्या गाड्यांचा ताफा पोहोचलेला आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा ही मोठी गर्दी आपण आंदोलनकर्त्यांची जमलेली बघू शकतोय। जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते, सोबतच हातात भगवे झेंडे घेऊन जे प्रत्येक आंदोलनकर्ते आहेत ते जमलेले आहेत आणि मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी ही असंख्य नागरिकांची गर्दी आपण दृश्यांच्या माध्यमातून बघतोय। ही दृश्य आपण बघू शकतोय, जेसीबी या ठिकाणी आणण्यात आलेले आहेत आणि त्या जेसीबीच्या द्वारे मनोज जरांगे पाटील यांच्यावर पुष्पवृष्टी सोबतच त्यांना हार घातला जातोय। त्या दरम्यानची ही दृश्य एकोणतीस ऑगस्टला मनोज जरांगे पाटील हे बेमुदत उपोषण करण्यासाठी आझाद मैदानामध्ये पोहोचतील। मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषण करणार आहेत। जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचं जे आंदोलन आहे ते असं सुरू राहणार, असा आक्रमक पवित्रा मनोज जरांगे पाटील यांनी घेतलाय आणि त्यांना जो साथ देण्यासाठी जवळपास आपण बघू शकतोय असंख्य जे मराठी आंदोलनकर्ते आहेत ते त्यांच्या सोबत आहेत। आझाद मैदानामध्ये सुद्धा आपल्याला मोठी गर्दी बघायला मिळेल, मात्र सरकारकडून एक दिवसाचीच परवानगी ही मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला देण्यात आलेली आहे। त्यामुळे नेमकं त्या दिवशी काय घडतं, म्हणजेच 29 ऑगस्ट नेमकं काय घडतं हे बघणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र त्याआधीची ही दृश्य आपण बघू शकतोय, मनोज जरांगे पाटील यांचा जो ताफा आहे तो नारायणगावमध्ये पोहोचलेला आहे आणि जल्लोषात अगदी उत्साहात आंदोलनकर्ते मोठ्या संख्येनं हे जमलेले आहेत। ही रोडवरची दृश्य आपण बघू शकतोय। खरं तर हा संपूर्ण रस्ता आहे तो मराठा आंदोलनकर्त्यांनी भरून गेलेला आहे। मनोज जरांगेंना साथ देण्यासाठी, त्यांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी प्रत्येक जो मराठा आहे तो आक्रमक झालाय आणि आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमचं जे आंदोलन आणि मनोज जरांगे पाटील यांना आमची साथ अशी सुरू राहणार, असा पवित्रा या प्रत्येक आंदोलनकर्त्यांना घेतलाय। हे दृश्य आपण बघतोय, मनोज जरांगे यांच्या गाड्यांचा ताफा आहे तो नारायणगावमध्ये दाखल झाला आणि पाठीमागची आपण गर्दी सुद्धा बघू शकतोय। हा जो संपूर्ण रस्ता आहे तो प्रत्येक आंदोलनकर्त्याने भरलेला आहे। मनोज जरांगे पाटील यांची गाडी आहे त्या ठिकाणी अजून अनेक गाड्या आपल्याला दिसत आहेत आणि पाठी आपण बघू शकतोय प्रत्येक मराठा आंदोलनकर्ता आहे तो जमलेला आहे। उद्या खरं तर आपण बघू शकतो आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरू होणार आहे। मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं ही मागणी खरं तर मनोज जरांगे पाटील यांची आधीपासूनच होती। याआधी सुद्धा आपण बघितलेलं होतं की मनोज जरांगे पाटील यांनी अनेक वेळा आमरण उपोषण केलेलं होतं। मात्र जेव्हा सरकार आलं, सरकारकडून काही नेते आले
आणि मनोज जरांगे पाटील यांची समजूत त्यांनी घडली आणि त्यावेळी आपण बघितलेलं होतं खरं तर मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण स्थगित केलेलं होतं। मात्र यावेळी बघितलं तर जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन आम्ही असं सुरू ठेवणार असा आक्रमक पवित्रा मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेला आहे। त्यामुळे सरकारकडून कोणीही चर्चेला येऊ नये असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं होतं। सध्याची ही दृश्य आपण बघू शकतो। जरांगे पाटील यांचा जो ताफा आहे तो नारायणगावमध्ये दाखल झालाय आणि आंदोलनकर्त्यांची मोठी गर्दी आपण बघू शकतोय आणि हा जो ताफा आहे तो नारायणगावमधून सध्या मुंबईच्या दिशेने कूच करतोय, मुंबईच्या दिशेने निघालेला आहे। आज रात्रीपर्यंत खरं तर मनोज जरांगे पाटील हे मुंबईमध्ये पोहोचतील आणि उद्यापासून त्यांचं आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू होणार आहे। उद्याच्या दिवशी नेमकं काय घडतं हे बघणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे, कारण सरकारकडून फक्त 1 दिवसाची परवानगी जरांगे पाटील यांना मिळालेली आहे। मात्र जरांगे पाटील आहेत ते जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचं जे आंदोलन आहे असं सुरू ठेवणार असं आक्रमक पवित्रा त्यांच्याकडून घेण्यात आला आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्यासोबत आहेत। सचिन, आपण हे दृश्य बघतोय खरं तर नारायणगावमध्ये जेव्हा जरांगे पाटील पोहोचलेले होते त्या दरम्यानची ही दृश्य आहेत। मोठ्या संख्येनं खरं तर आंदोलनकर्ते या ठिकाणी जमले आहेत। नक्कीच पुणेकरांचा मोठा प्रतिसाद गौरी मनोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाला मिळत आहे। आता काही वेळापूर्वी मुस्लिम बांधवांनी देखील त्यांचं नाही का टोपी घालून त्यांचं समर्थन दर्शवलेलं आहे, त्यांना पाठिंबा दर्शवलेला आहे। मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। काही झालं तरी मी मुंबईवरून परत येणार नाहीये, आझाद मैदानावरच आम्ही आंदोलन करणार आहोत आणि आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही। मात्र आम्ही जे कायद्याच्या चौकटीमध्ये राहून आणि नियमात राहून आम्ही आंदोलन करणार आहोत। आम्हाला जी परवानगी देण्यात आलेली आहे 5000 लोकांची व त्या संदर्भाची नियम अटी घातलेली आहे ते आम्ही पाळू आणि त्यांनी या संदर्भात असं देखील आवाहन केलेलं आहे जे मराठा बांधव आहेत जे आंदोलक आहेत त्यांना की मिळेल त्या ठिकाणी जागा तुम्ही त्याच्या नियमाचं पालन करायचं आहे आणि नियमान ठरवून दिलेले सर्व नियम मुख्य चौकटीमध्ये राहूनच मुंबईमध्ये आंदोलन करायचं अशा पद्धतीची आचारसंहिता देखील त्यांनी आंदोलकांना घालून दिलेली आहे। स्वतः त्यांनी देखील एक स्पष्ट केलंय की आम्ही आता मुंबईवरून परत जाणार नाहीये जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळणार नाहीये। आता सध्या मनोज जरांगे पाटील यांचा जो ताफा आहे तो पुण्याच्या नारायणगावमध्ये आहे। बस स्थानका समोरून ताफा आता पुढे मुंबईच्या दिशेने पुढे निघालेला आहे। रस्त्यावरती चौकामध्ये पुण्यामध्ये देखील त्यांचं मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे। आता आज नियोजित संध्याकाळच्या वेळेस ते मुंबईला पोहोचतील असं नियोजन आहे। मात्र आपण काल पाहिलं की तब्बल दुसरा दिवस लागला त्यांना जुन्नरमध्ये जायला, त्यामुळे आज ते निश्चित वेळेवर पोहोचतील का हे पाहणं देखील महत्त्वाचं राहणार आहे। तिथं पोहोचल्यावरती नेमकी ते पुढची भूमिका काय घेतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। गौरी, हो नक्कीच सचिन, आपण बघितलं त्यांचा जो गाड्यांचा ताफा होता तो नारायणगावमधून निघालेला आहे। पुढे नेमकं त्यांचं दौऱ्याचं स्वरूप काय असणार आहे, कोणकोणत्या ठिकाणी ते थांबतील? नारायणगाव आणि नवी मुंबई मार्गे ते आता मुंबईमध्ये जाणार आहेत आणि यामध्ये त्यांनी जर आता तुम्ही बघितलं असेल हे चित्र तर जसे जसे गाडी ताफा पुढे जात आहे तसे वाहनांची संख्या देखील वाढत आहे। आणि दुसरं विशेष म्हणजे त्यांनी जे मराठवाड्यातून सोबत आणलेली जी वाहनं होती बहुतेक वाहनांना विनंती करण्यात आल्यानंतर ती वाहनं आता पुढे मुंबईच्या दिशेने निघालेली आहेत। जवळपास ही जेवढी वाहनं दिसत आहेत तेवढीच वाहनं पुढे देखील आता मुंबईच्या दिशेने निघालेली आहे। आता पुण्याहून हा ताफा निघाल्यानंतर नवी मुंबई मार्गे मुंबईमध्ये प्रवेश करणार आहे। गौरी, नक्कीच सचिन, या सगळ्या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।